नमस्कार मंडळी. समर्थ रामदासांचे जीवन कार्य दर्शन या उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, आजचा भाग 11वा भाग आहे आणि या भागाचं शीर्षक आहे पहिल्या मारुतीची स्थापना. 12 वर्षांच्या अखंड गायत्री पुरश्चरणाचे आणि त्रयोदशाक्षरी श्रीराम मंत्राच्या 13 कोटी जपसाधनेचे समर्थांना यथावकाश फळ मिळाले. जपसंख्या पूर्ण होताच आराध्य दैवत प्रभू रामरायांचे प्रत्यक्ष दर्शन त्यांना झाले. साधना सफल झाली. शके 1542च्या माघ शुद्ध सप्तमीच्या दिवशी त्रयोदशाक्षरी 13 कोटी जपसंख्येचा संकल्प रामदासांनी केला होता. तो 12 वर्षांनी शके 1554च्या वैशाख शुद्ध प्रतिपदेला सिद्धीस गेला आणि आता तीर्थयात्रा करावी असं त्यांच्या मनाने घेतलं आणि त्यांनी तीर्थयात्रेचा भारत भ्रमणाचा संकल्प सोडला. ते परमविरक्त तापसी. त्यांच्या मनाला कोणतेच बंधन नव्हते. साऱ्या दिशा त्यांना मुक्त होत्या. परंतु त्यांच्याही मनाला बाल उद्धवाच्या प्रेमाचे बंधन पडले. तो काही त्यांना जाऊ देईना. तेव्हा लवकरच परत येण्याचे आश्वासन रामदासांनी त्याला दिले आणि त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्याला अनुग्रह दिला. त्याच्याकरता गाईचे शेण आणि माती कालवून मारुतीची मूर्ती तयार केली व टाकळीच्या मठात तिची स्थापना करून तीर्थयात्रेहून परत येईपर्यंत नित्य मारुतीची पूजा करण्यास व भिक्षा मागून पुरश्चरण करण्यास रामदासांनी उद्धवाला सांगितले. मंडळी, रामदासांनी हा जो मारुती स्थापन केलेला होता हा त्यांचा पहिला मारुती आहे. कसा होता तो मारुती? कसं आहे त्याचं वर्णन? पायाखाली तुडवलेला दैत्य, उजव्या बाहूचा उगारलेला चपेटा, डाव्या हाती उपटलेले झाड, माथ्यावर मुरडलेले पुच्छ, खदिरांगारासारखे नेत्र, एकमेकांवर दडपलेले ओठ असे भीमरूपी स्तोत्रात रामदासांनी वर्णन केलेले ते उड्डाण मारुतीचे ध्यान आहे. आणि आपल्या भीमरूपी स्तोत्रात म्हटल्यासारखं, ध्वजांगे उचली बाहो आवेशे लोटला पुढे, काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती भये, ब्रह्मांडे माईली नेणो आवळे दंतपंगती, नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा भ्रुकुटी ताठिल्या बळे. मंडळी, अशा प्रकारे उद्धवाचा जो बालहट्ट होता ना तो रामदासांनी पुरवला. त्याच्यासाठी त्यांनी मारुतीची मूर्ती तयार केली आणि त्याची सेवा करायला सांगितली की जोपर्यंत ते भारत भ्रमण करून येत नाहीत, तीर्थयात्रा करून येत नाहीत तोवरती. आणि मग त्यांनी पंचवटीस आल्यावर ज्याच्या श्रीमूर्तीचे त्यांनी प्रत्यक्ष दर्शन घेतले होते, पहिल्यांदा दर्शन घेतलं होतं, ज्याच्या छत्रछायेखाली त्यांनी एवढा काळ पुरश्चरण केलं होतं आणि ज्याच्या कृपेने ते एवढ्या उंच पदवीला पोचले होते, त्या श्रीरामचंद्रांचं दर्शन घेऊन शके 1554च्या फाल्गुन शुद्ध पक्षात तीर्थयात्रेचे प्रस्थान त्यांनी ठेवलं. म्हणजे मंडळी, या भागामध्ये आपण बघितलं की रामदासांनी टाकळीला पहिला मारुती स्थापन केला. त्या बाल उद्धवासाठी त्यांनी तो स्थापन केला आणि त्याची सेवा त्यांनी उद्धवाला करायला सांगितली. आणि आता ते तीर्थाटनासाठी, भारत भ्रमणासाठी बाहेर पडलेले आहेत. म्हणजे बघा, पहिली 12 वर्ष त्यांची बालपणातली त्यांच्या गावामध्ये गेलेली आहेत, त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये गेलेली आहेत. नंतरची 12 वर्ष त्यांनी नाशिकला येऊन पुरश्चरण केलं, जप केला, अध्ययन केलं आणि आता पुढच्या 12 वर्षांसाठी ते भारत भ्रमणाला निघालेले आहेत. त्यांनी कोणकोणत्या ठिकाणांना भेटी दिल्या, त्यावेळेला कोणते महत्वाचे प्रसंग त्यांना अनुभवायला मिळाले,
त्याच्यामधनं विचारमंथन होऊन त्यांनी आपल्या कार्याची दिशा कशी निश्चित केली, हे हळू-हळू आपण पुढच्या भागांमध्ये उलगडून दाखवणार आहोत. पण मंडळी, आत्ताचा हा जो भाग आहे, तो भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे ह्या YouTube चॅनलला अजून तुम्ही जर का सबस्क्राईब केलेलं नसेल, तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी. जय जय रघुवीर समर्थ.